कलावज्ञजीवधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करोनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संतांचा 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 वार करे पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत कैवल्य सम्राज्ञ चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरांचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। मंडळी निवडलेला अभंग श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पवित्र गोड असा अभंग सेवेकरिता निवडलाय आणि निवडलेल्या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ श्रीमंत अर्थात माऊली ज्ञानोबराय महाराज या अभंगाच्या द्वारे देवाच्या रूपाचा विचार करतात। विठ्ठल हो मंडळी निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे। या अभंगाच्या द्वारे माऊली जीव ज्या गोष्टी करता प्रयत्न करतो ते कशाच्या द्वारे प्राप्त होणार आहे स्वतःचा अनुभव सुद्धा या ठिकाणी सांगतात। आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करत असताना माऊली स्वतःचा अनुभव सांगतात की मला ते सुख मिळालं ज्याच्याकरिता आम्ही प्रयत्न करतोय। थोडासा विस्ताराचा भाग मांडण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। परंपरेचा नामयज्ञ नाम सोहळा सप्ताह परंपरेने या ठिकाणी साजरा होतोय। साधू संतांच्या आशीर्वादानं भगवंताच्या कृपाछत्राखाली ग्रामस्थांच्या सहभागातून भजनी मंडळाच्या योगातून समस्त तरुण मंडळींच्या श्रमदानातून गुणीजनांच्या सहभागातून हा यज्ञ या ठिकाणी पूर्णत्वाला जातोय। आजची संकीर्तनाची अर्थात सप्ताची ही चौथ्या दिवसाची संकीर्तन सेवा आहे, बरोबर आहे ना? आणि ही चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। ही माझ्या दृष्टीने परमभाग्याची गोष्ट। महान तपस्वी वैकुंठवासी प्रातस्मरणीय रघुनाथ बाबा यांच्या असणाऱ्या या 56व्या स्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, बरोबर आहेत का? विशेष करून यामध्ये योगदान देणारी सर्व गुणजन मंडळी सगळ्यांचा खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। परंपरेनं योगदान देणारी सगळी भजन क्षेत्रातली मंडळी सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद दिले पाहिजे। पूज्य बाबांचा हा पुण्यतिथीचा योग आहे, सप्ताह आहे, परंपरेचा यज्ञ आहे।
सर्व भजनी मंडळाला प्रथमतः मी धन्यवाद देईन, कारण त्यांचं योगदान महत्वाचं आहे. गुणीजन मंडळी, त्याच्यामध्ये असणारी सर्व मातब्बर मंडळी विशेषत्वानं आहेत. मृदंगावर ज्यांची साथ संगत आपल्याला मिळते, गेल्या 4 दिवसापासून मृदंगाचा नाद आपल्या अगदी त्याचं श्रवण करून खऱ्या अर्थानं अंतःकरणामध्ये आपण गेल्या 4 दिवसापासून साठवतोय. तो आनंद घेतोय, ब्रह्मनाद या ठिकाणी घेतोय. ज्यांच्याद्वारे तो ब्रह्मनाद पूर्णत्वाला आपल्या गळी उतरतोय, मनी उतरतोय, आपल्या श्रवण भक्तीमध्ये येतोय, ते पखवाजपटू महाराष्ट्रातील एक नामांकित आणि या दोन्ही तिन्ही तालुक्याचं एक वैभवशाली रत्न, अर्थात आमचे वैयक्तिक स्नेहसंबंधी आणि आपल्या सर्वांचे आवडते हरिभक्ती परायण आमचे ज्ञानराज महाराज पापड, मनापासून धन्यवाद आपल्याला देणं कर्मप्राप्त मानतो. कारण आपल्या योगानं या कार्यक्रमाला शोभा वाढते. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. अर्थात आमच्या ज्ञानूचं पेटीवर साथसंगत, ग्रामस्थ भजनी मंडळातील सदस्य, विशेष करून सर्वच भजन क्षेत्रातली मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांचा परिचय नाही, नावं ठळक लक्षात आहेत. आता नावं ठळक लक्षात मी तरी कशाला ठेवू? तुम्ही तरी कधी जाणीव करून ठेवली की माझं नाव माझ्या तोंडी पुढे आले पाहिजे आणि त्याच्याकरता समोर पुन्हा यावं लागतं? नाही कळणार तुम्हाला, जाऊ द्या. म्हणून भजन क्षेत्रातली सगळ्याच मंडळींना धन्यवाद देतो. बाळासाहेबांचे माझ्या वैयक्तिक ऋणानुबंध खूप आहेत. खूप सेवा केली त्यांनी माझी. खरं सांगू का, मी एवढ्या योग्यतेचा नाहीये, पण खूप महाराष्ट्रभर त्यांनी खूप ड्रायव्हिंग केली मला. त्यामुळे खऱ्या अर्थानं आणि विशेष करून मला त्यांचे आभार मानावे लागेल. आमचे करपे दादा, दिलीप भाऊ ना, आणि सर्वच भजन मंडळी, आता सर्वांचा नामोल्लेख करत नाही, धन्यवाद देतो सगळ्यांना. सामुदायिक गोड अशी चाल झाली, गोड झाली, सुस्वर झाली आणि पूर्ण एक वातावरण निर्मिती. एवढी सुंदर चाल झाल्यानंतर त्याचा बोलण्यात काही दम राहिला नाही. आमचे नितीन दादांना गोड चाल म्हणजे. वास्तविक नितीन महाराज खूप चांगले कीर्तनकार आहेत आणि अभ्यासू कीर्तनकार आहे. एकदा टाळी वाजवली पाहिजे मला वाटतं. पण कुठल्याही प्रकारचा आविर्भाव न ठेवता, कुठल्याही प्रकारची, आणि खऱ्या अर्थानं जे भगवंतानं देणं दिले, आपलं मूळ कधी माणसानं विसरू नाही. गाड्यानं आपण किती उंचीला जावं, पण ज्या परिस्थितीतून आपण आलो आहे, घडलो आहे, ते मूळ आणि सर्वस्व कधी विसरू नये. भजनाचा नाद, भजनाचा परिपूर्ण छंद अत्यंत नसानसात, रक्तात आमच्या नितीन दादांच्या आणि खऱ्या अर्थानं भिनलेला आहे. आणि कीर्तनकार होऊनही त्याच विशेष करून उपस्थित आहेत. साथ संग देण्याकरिता खरंच कौतुक करतो. आमचे सन्मित्र हरिभक्ती परायण सर्वेश महाराज, गोड असं लेकरू, मृदंग शिकतंय, सोशल मीडिया हातामध्ये आहे आणि एकंदरीत खरंच गुणीत आणि अशा प्रकारचे आमचे मित्र आहेत. आमचे दौलत महाराज, मनापासून आपलेही धन्यवाद, कौतुक करतो. पाचकर महाराज, आपला सप्ताह तुम्ही परंपरेचं सोडून इथं आलात, पण तुमचं हे परंपरेचं असल्यामुळे तुम्हीही सोडू शकत नाही. बरोबर आहे, तुम्हालाही धन्यवाद दिले पाहिजे. आणि सगळ्याच मंडळीला, तुळशीवाल्या ताई आदी करून सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा गेल्या अनेक वर्षापासून, ज्यांच्या योगातून आपण घडून आणतोय सप्ताह हरिभक्ती परायण, आमचे कवडे बाबा, माझं वैयक्तिक श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्ती परायण शंकर महाराज कवडे, आपलं दात शंकर बाबा हे आणि कवडे बाबा ते. तुम्ही नका माझा गोंधळात पाडू की नका. करपे बाबा नंतर ठेवून, अध्यक्ष भाषण शेवटी असतं ना. एक आहे आमचे कवडे बाबा, परंपरेनं खऱ्या अर्थानं अगदी कोकण पट्ट्यामध्ये, आगरी समाजामध्ये खूप मोठं नाव आणि
परमार्थ ज्यांनी पोहोचवलाय, खरोखर पोहोचवलेला आहे आमचे कवडे बाबा, एकदा टाळी खरोखर टाळी वाजवा. परमार्थ काय असतो सुशिक्षित समाजामध्ये, परमार्थ ज्यांनी खरं अंतःकरणापासून पोहोचवला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि विशेष करून वैकुंठवासी प्रातस्मरणीय रघुनाथ बाबा यांचे अत्यंत जवळचे खूप सेवा धर्म ज्यांच्याकडे आहे ते शंकर बाबा आपले असणारे व्यक्तिमत्व, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तरुण मंडळींना धन्यवाद देतो. सोबदार कुठे? वा, त्यांचं चेहऱ्यावरचं हास्य बघा किती सुंदर आहे. त्याच्यामुळे ते जरा देखणे दिसायला लागले, अधिक सुंदर. आणि एकच हास्य असावं त्याने काय होतं, मनुष्य अधिक सुंदर दिसतो. आणि चोपदार असा देखना, तो काळा सावळा असू द्या पण देखना असावा, पण इतकाही देखना नसावा कीर्तनकारापेक्षा नसावा. वा, गोड आहे. मनापासून धन्यवाद देतो. सिस्टीमचं काय नादच करायचा नाहीये. या हॉलमध्ये मला खरं सांगतो, गावात प्रवेश केल्यानंतर मी पाहिलं इथे कीर्तन आहे, मला जरा टेन्शन वाढलं होतं. सर्वेश खरोखर टेन्शन वाढलं. म्हणलं सभा मंडपात कीर्तन, कारण सिस्टीम कशी ऑपरेट होते ती महत्वाची आहे. आमच्या साहेबूला धन्यवाद देतो आणि सगळ्याच मंडळींना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मंडळी, निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलाय. गोड ऐका, स्वच्छ ऐका, चांगला ऐका, अंतःकरणाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तनाचा आनंद गेला 4 दिवसापासून अनुभवतोय. आपल्याला त्यातला आनंद आज परिपूर्ण घ्यायचा आहे गाड्यांनो. फक्त तुमची साथ महत्वाची आहे का मंडळी. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जीव प्रयत्नशील आहे. येन केन प्रकारेन जीवाच्या जीवनामध्ये परिवर्तन हवाय, जीवाच्या जीवनात बदल हवाय आणि परिवर्तनाकरता जो तो प्रयत्नशील आहे गाड्यांनो. अभंग सोपा आहे, काही म्हणत असतील अजून दरुपपा आताच चालू आहे, अजून काही उशिराने यायला बसले. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे का कानपाठ झालेला आहे? परिचयाचा आहे का पाठ आहे? अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे का पाठ आहे? पाठ आहे. बर, पाठ केलाय का कानपाठ झालेला आहे? एक बोलू का? माऊलींचा रूप पाहता लोचनी अभंग आणि तुकोबऱ्यांचा सुंदर ते ध्यान अभंग. हा माहिती ज्याला नसेल ना त्यानं महाराष्ट्रात सुद्धा राहू नये. का बोललो मी ऐका. संत वाङ्मय जवळ आलं पण त्याच्यात असणाऱ्या भावाकडे आपण जेवढं लक्षात द्यायला पाहिजे तेवढं देत नाही. जेवढं गांभीर्यानं त्या अर्थाकडे आपण शोधायला आणि तो अर्थ शोधायला पाहिजे तेवढा अर्थ आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत नाही. एक लक्षात घ्या, या अभंगाकरिता कुणी विशेष पाठ करण्याचा प्रयत्न केलेला नाही. सगळ्यांच्या कानावर येत 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 पाठ झालेला अभंग म्हणून म्हटलो कानपाठ अभंग आहे. कोणी भजनी मालिका घेतली नाही, तुकोबऱ्यांची गाथा घेतली नाही किंवा माऊलींची गाथा घेतली नाही अभंग पाठ केला असं नाहीये. सगळ्यांच्या कानावर येत येत पाठ झालेला अभंग आहे. पण मंडळी एक लक्षात घ्या, आमचे गुरुवर्य म्हणायचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्यांचं खूप श्रवण करण्याचा योग आला, ज्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आला, माझं वैयक्तिक आदराचं स्थान विद्या वाचस्पती वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा. अण्णा म्हणायचे अवघड अभंग कीर्तनाला घेऊन अवघड अभंगावर अवघड कीर्तन करणं त्याच्यासारखी सोपी गोष्ट दुसरी नाही. काय बोलतोय परत एकदा ऐका, गोंधळ होईल आपला. अवघड अभंग कीर्तनाला घेऊन अवघड अभंगावर अवघड कीर्तन करणं त्याच्यासारखी सोपी गोष्ट दुसरी नाही. पण अवघड अभंगावर सोपं कीर्तन करणं त्याच्यासारखी अवघड गोष्ट दुसरी नाही. विठ्ठल आता जरा ऐका, आता जरा ऐका. सोपा अभंग कीर्तनाला घेऊन सोप्या अभंगावर
सोप्या अभंगावर सोपा कीर्तन करणं त्याच्यासारखी सोपी गोष्ट दुसरी नाही, पण सोप्या अभंगावर अवघड कीर्तन करणं त्याच्यासारखी अवघड गोष्ट दुसरी नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग सोपा जरी असला तरी अभंगाचा अर्थ तेवढाच सोपा आणि आपल्याला आणि खऱ्या अर्थानं परिचय आहे या दृष्टिकोनातून बघू नका. संत वाङ्मय समुद्रापेक्षाही खोल आहे. किती पट्टीचा पोहणारा असू द्या, किती अभ्यासू व्यक्तिमत्व असू द्या, आणि तो जर म्हणत असेल मी काढलेला अर्थ परिपूर्ण आहे आणि मी केलेला अभ्यास परिपूर्ण आहे असा दावा करत असेल, तो सरळ सरळ अपमान आहे गाड्याला. मला सांगा, समुद्राचा तळ कुणाला लागतो का दादा? किती पट्टीचा पोहणारा असू द्या पाचकर बाबा, कितीही पट्टीचा पोहणारा असू द्या, समुद्राचा तळ कुणाला लागतो का? एखादा म्हणेल मी अगदी पट्टीचा पोहणार आहे, मी समुद्राचा तळ शोधून आणतो. त्यानं काय केलं? समुद्रामध्ये सुळकी घेतली, भर समुद्रामध्ये सुळकी घेतली, आतमध्ये शिरकाव केला, गेला आतमध्ये बराचसा प्रवेश केला. आता त्याला आता कळालंय, आता याच्या पुढे काही मी जाऊ शकत नाही, याच्या पुढे काय मी खरी अर्थानं माझी मर्यादा संपली, मला परत किनारी जायचं आहे, परत माघारी जायचं आहे. म्हणून तो काय करतो? जिथपर्यंत पोहोचला तिथून पुन्हा माघारी येतो. आता लक्षपूर्वक ऐका, आपण जिथपर्यंत पोहोचलो ना त्याला आपल्याला तळ म्हणता येणार नाही. संत वाङ्मय असंच आहे. आपल्या चिंतनातून, आपल्या अभ्यासातून नवनवीन चिंतन. तुकोबराने नेमकी अभंगात काय म्हणायचं आहे, माऊलीनं अभंगात नेमकी काय म्हणायचं आहे, या चरणामधला भाव नेमकी काय आहे, आपल्या अभ्यासातून करावं चिंतन. पण मी केलेला अभ्यास परिपूर्ण आहे आणि माऊलीनं असंच म्हणायचं आहे, तुकोबरायनं असंच म्हणायचं आहे, असा दावा करता येत नाही. संत वाङ्मय समुद्राच्या पाण्यापेक्षा तळापेक्षा खोल आहे. विठ्ठल काही गोष्टी अशा झाल्यात अतिपरिचयात झाल्या, आणि अतिपरिचयात झाल्या की माणसं त्याचा जास्त काही विचार करत. व्यवहारात एक म्हण आहे, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या, तुमच्याकडे नाही का? अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचयात अवज्ञा होते. एक लक्षात घ्या, संत वाङ्मय सोपही आहे आणि अवघडही आहे. तुकोबरांचे काय अभंग बघा, ज्ञानोबरांचे काय अभंग बघा, किती अवघड अभंग आहे. ऐका बरं, मोठ्या मोठ्या पंडितांचं डोकं चालत नाही. आपला काय विचार आहे? बोला. मुंगी उडाली, मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी. तुम्ही जाग्यावर आहात का नीट? अहो, मुंगी कुठं उडाली? आकाशी. आणि तिने कुणाला गिळलं? तिने गिळले. दादा मला एक सांगा, पेटी मास्तर मला एक सांगा, तुम्ही कधी असं ऐकलं का? कानोकान टीव्हीला कधी अशी बातमी पाहिली का? रेडिओला कधी असं ऐकलंय का? वर्तमानपत्रात असं कधी वाचलंय का? काय? वांझेच्या पोराचा खून झाला. कानोकान शेजारी पाजारी शेजारी पंचक्रोशीत काही घटना अशी घडली नाही? तुम्ही अजून ऐकलंच नाही असं? अहो माऊली ऐका ना, तुम्ही म्हणतात नाही, मुक्ताई म्हणते वांझे पुत्र प्रसवला. का ऐकलं नाही? वांजेला पोरगच नसतं, खून व्हायचा काय संबंध आहे? एक तर पोरग असेल तर वांज नसेल, वांज असेल सरळ आहे ना. पण म्हटलंय ना, वांजे पुत्र प्रसवला थोर नवलावजा. नाथाच्या घराची उलटी खून पाण्याला मोठी लागली हान. नाथाच्या घराची उलटी खून पाण्याला मोठी लागली हान.
नाथाच्या घरची उलटी गुण सगळं उलटच आहे ना. अजून सोपं करतो म्हणजे लक्षात येईल. ऐका, पती जन्मला माझे उदरी, माझे, नीट ऐका शब्द प्रयोग. पती जन्मला माझे उदरी उदरी आणि मी झाले तयाची नवरी नोवरी. पतिव्रत धर्म पाहावं माझा. सर्व लावा तुम्ही अर्थ लावा, अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा, सरळ सरळ अर्थ काढा. अजून सोपं करतो ऐका. मुंगी व्याली, शिंगी झाली, नीट ऐका. मुंगी व्याली, मुंगीला काय झाली? शिंगी झाली. कशी काय झाली? बरं जाऊ, तिला झाली. आपल्या काय बापा तोटा जाऊ झाली, त्याला जाऊ दे. ऐका काय, तुम्ही नीट ऐका. मुंगी व्याली आणि त्या मुंगीला शिंगी झाली. आता ऐका ना, त्या मुंगीचं दूध किती? मुंगी ध्यानात घ्या हा आधी. मग त्या मुंगीचं दूध किती? किती? कमी ना करू. किती? 12 नाही. हा अर्थ चुकीचा होईल मग 12 म्हटलं तर. 17. हा 17 रांजण भरून गेले आणि पेले 12 हत्ती. दूध कुणाचं? मुंगीचं. कशाला? गाई म्हशीचे दूध पिशी. आता ऐका, अभंगाचा सरळ अर्थ काढला तर चुकीचाच होईल. तुम्ही कुठलाही अभंग, कूट प्रकरणातला कुठलाही अभंग तुम्ही शोधा, सरळ सरळ अर्थ काढला तर चुकीचा ठरल्याशिवाय राहणार नाही. पण मंडळी एक लक्षात घ्या, त्याचा लक्षार्थ वेगळा असतो. मोठ्या मोठ्या पंडितांची बुद्धिमत्ता आणि खऱ्या अर्थानं चालत नाही, बुद्धी चालत नाही गड्यानं. थोडं सोपं करतो. एक प्राध्यापक रेल्वेने प्रवास करण्याकरता डब्यात बसला. डब्यामध्ये बसल्यानंतर डब्यामध्ये काही माणसं बसलेली होती. ती सगळी खेड्यातली होती, आड्याने होती, शेतकरी होती, वारकरी होती. ती आपल्या डब्यामध्ये बसलेली होती. तो प्राध्यापक डब्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यानं पाहिलं खेड्यातली माणसं दिसतायत, सगळी खेड्यातली आडाणी आहे, शेतकरी आहे, वारकरी आहे. त्याला वाटलं आपलं वजन पडलं पाहिजे, यांच्यावर काहीतरी केलं पाहिजे. बऱ्याच माणसाचा असा भाव राहतो, काय आपले वजन पडलं पाहिजे. बर का, आता ऐका, मला विस्तार करते, थोडस ट्रॅक चेंज होईल, नको करायला. ऐका, वजन पडलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काय नाही. त्याने ते बिचारा शेतकऱ्याला वारकऱ्याला धरलं. ऐका बरं, वारकरी दादा कुठं जायचंय? अहो शेतकरी दादा जायचं कुठे? शेतकरी म्हटला, तो वारकरी म्हटला, साहेब मला नागपूरला जायचंय. असं मग त्या शेतकऱ्याने विचारलं, साहेब तुम्हाला कुठं जायचंय? इकडे बघा, तुमची माणसं तुम्ही रोजच पाहणार आहे, आजचे दिवस मी आलोय म्हणजे इकडे लक्ष द्या असं मला म्हणायचंय. हा तुला पाहते रे थोड्या वेळ. तुमची माणसं रोजच आरडणारे, बोलणारे, हा काय काय वेळेतच येणारे, 9ला 15 मिनिटं कमी असतानाच येणारे, काय काय आता आल्या. नाही तुम्हाला नाही जास्त बोलणार मी काही. तुम्ही कधी कुणाचा टांगा पलटी करायला सांगताच येत नाही. तुमचा अवघड खेळ आहे. हा लाडक्या बहिणी आहेत ना, त्या लाडक्या बहिणींचं काहीच बोलायचं नाही आपल्याला. आता अजिबात बोलायचं नाही लाडक्या बहिणीचं. कधी कुणाचा टांगा पलटी करील सांगता येत नाही. केला का नाही टांगा पलटी बऱ्याच जणांचा? अख्खा महाराष्ट्र बोंबलतोय. महाराष्ट्राने सगळा देश बोंबलतोय तुमच्यामुळं, लाडक्या बहिणीमुळं. म्हणून तुम्हाला काहीच नाही बोलणार मी. या अजून उशीर आहे, या काही हरकत नाही. काय बोलतोय बोला, काय सांगतोय, काय विषय होता? डब्यात प्रोफेसर, हा डब्यात प्रोफेसर शिरला आणि शेतकऱ्याला विचारलं कुठे जायचं रे? वारकरी दादा तुम्हाला कुठे जायचंय? त्यानं सांगितलं मला नागपूरला जायचंय. नागपूरला जायचं का? विधानसभा संपली आता, ती अधिवेशन संपलं, आता कशाला जायचंय? मला जायचंय. बरं ठीक आहे. मग त्यानं विचारलं, साहेब तुम्हाला कुठे जायचंय? त्यानं सांगितलं मला सुद्धा तिकडे जायचंय, नागपूरला जायचंय. असं मग तो प्राध्यापक म्हटला, शेतकरी दादा एक काम करू ना आपण. काय लांबचा प्रवास आहे, हा 8-10 तास प्रवासाला लागणार आहे, जेणेकरून प्रवासात कंटाळा येणार नाही, बोर होणार नाही. आपण असा काहीतरी खेळ खेळूया. काय खेळायचं? काही नाही. हे बघा, तो प्राध्यापक म्हटला, शेतकरी दादा आपण एकमेकाला प्रश्न विचारायची, प्रश्नाची उत्तर एकमेकांना द्यायची.
आणि उत्तर आपण एक व्यवहार बनवूया, नियम असा बनवूया, काय ज्याला उत्तर आलं नाही त्यानं हारल्यानंतर 10 रुपये द्यायचे. तुम्ही नीट ध्यानात घ्या, तुम्हाला पैसे द्यायचे. ऐका, काय एकमेकाला प्रश्न विचारायची, उत्तर देता आलं नाही तर हरल्यानंतर 10 रुपये द्यायचे. शेतकरी म्हटला, साहेब तुमचं म्हणणं मला पटतंय, जेणेकरून प्रवासात कंटाळा येणार नाही म्हणून आपण असा खेळ खेळूया, मान्य आहे. पण आपल्यातला व्यवहार काही मला मान्य नाही. कसं? तो शेतकरी म्हटला, साहेब बघा तुम्ही एवढे शिकलेले, मी शाळेचं कधी तोंड सुद्धा बघितलं नाही. तुम्ही श्रीमंत, मी गरीब, तुमच्या ज्ञानाची माझी कुठल्याही प्रकारे बरोबरी होणार नाही. हे बघा साहेब, एक काम करू ना, तुम्ही मला प्रश्न विचारा, मला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मी हरल्यानंतर तुम्हाला 10 रुपये देणार नाही, मी हरल्यानंतर तुम्हाला 5 रुपये देणार. ठीक आहे, पण साहेब मी विचारलेल्या प्रश्नाचं कोड्याचं उत्तर जर तुम्हाला देता आलं नाही तर तुम्ही हरल्यानंतर मात्र 10 रुपये नाही 100 रुपये द्यायचे. तो प्राध्यापक म्हणला, असं कुठं व्यवहार होतो का? हा, कुठे 5 रुपये कुठे 100 रुपये, असा व्यवहार होत नाही. आज थोडाफार बदल होऊ शकतो, 60 40 40 60 होईल इकडे तिकडे, असा व्यवहार होत नाही दादा. तो शेतकरी म्हटला, साहेब तुमचं तुम्ही प्रवास करा, माझं मी प्रवास करतो, मला काही कंटाळा येत नाही प्रवासात. आमचं भजन म्हणतो, भजन करीत नामस्मरण करीत कुठेही जाऊ शकतो, तुमचं तुम्ही आमचं आम्ही. पण त्या प्राध्यापकाच्या डोक्यात काय आयडिया होती बघा. तो म्हटला, अरे शिकले हे असणार शेतकरी आहेत, वारकरी आहे, याला आपण कुठलीही प्रश्न विचारली तर याला काही उत्तर येणार नाही. हे अडाणी आहे, शेतकरी आहे. परिणामी काय होईल, आपल्याला 10 रुपयाऐवजी 5-5 रुपये मिळत राहतील. आणि काय फरक पडतो, तसाही आपला अर्ध्याच तिकिटाचा पास आहे. पण याने आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला सगळी उत्तरं माहिती आहे ना. आपण शिकलेलो आहोत, ज्ञानी आहोत, पंडित आहोत. आपल्याला सगळी उत्तरं माहिती असल्या कारणानं आपल्याला सगळी उत्तरं माहिती, आपल्याला 100 रुपये द्यायची गरजच पडणार नाही. फक्त बदल एवढा होणार, याच्याकडून 5-5 मिळत राहतील. चला मग तो म्हटला, शेतकरी दादा मला तुमचा व्यवहार मान्य आहे. काय, तुम्ही हरल्यानंतर 5 रुपये द्या, मी हरल्यानंतर मग 100 रुपये देणार, मान्य आहे. मग शेतकरी म्हटला, मी विचारू का तुम्हाला, पहिलं कोड घालू का, प्रश्न विचारू का पहिल्यांदा? शेतकरी म्हटला. प्राध्यापक साहेब म्हटले, विचार की, तुझ्या डोक्यात काय प्रश्न आहे विचार. मग त्या शेतकऱ्यानं त्या प्राध्यापक साहेबांना विचारलं, ऐका साहेब सांगा मग, माझा तुम्हाला पहिला कोड असा आहे, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या जगतामध्ये असा एक पक्षी आहे. शांतता ठेवा, नीट ऐका, डोक्यात घ्या, उत्तर द्या. काय, माझं पहिलं कोड तुम्हाला असं आहे, या जगतामध्ये असा एक पक्षी आहे जो जमिनीवर चालत असताना 2 पायांचा असतो, आकाशात उडते वेळेस तो 3 पायांचा होतो, आणि आकाशात एकदा स्थिर झाला की तो 5 पायांचा होतो. असा कोणता पक्षी आहे सांगा? शंकर बाबा किती वर्ष वय तुमचं? हा 40 का बरोबर, मी 86, थोडे राहिले आता. वा, 86 वर्षाचा तरुण बसलाय, टाळ्या वाजवा एकदा जोरदार. वा, एवढं चैतन्य परमार्थाशिवाय मिळूच शकत नाही, सेवेशिवाय मिळूच शकत नाही. हे सत्यच आहे गड्यानं, याचं ज्वलंत उदाहरण आहे आमचे शंकर बाबा. काय बोलतो ऐका. तो प्राध्यापक म्हटला, एवढी पुस्तकं वाचली मी, कुठल्याच पुस्तकात अशा पक्षाची नोंद नाही. त्याला वाटलं याच्या सांगण्यात काहीतरी गडबड झाली. तो म्हटला, शेतकरी दादा मला परत एकदा सांगा, काय
तो म्हणला साहेब ऐका, या जगामध्ये या जगतामध्ये असा एक पक्षी आहे जो जमिनीवर चालत असताना 2 पायांचा असतो, आकाशात उडते वेळेस तो 3 पायाचा होतो आणि आकाशात स्थिर झाला की तो 5 पायांचा होतो. असा कोणता पक्षी आहे सांगा? ते डोकं खाजू खाजू वैतागलं. एवढी पुस्तकं वाचली मी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जिओग्राफी सगळं माहिती आहे, तोंडपाठ आहे माझ्या. कुठल्याच पुस्तकात अशा पक्षाची नोंद नाही. तो म्हटला शेतकरी दादा मला अजून थोडा वेळ द्या, प्रवास संपेपर्यंत विचार करत बसा, माझं काहीच म्हणणं नाही, चालू द्या. शेवटी वैतागलं आणि 1 तासाच्या पश्चात त्यानं हात जोडले. ऐका, हात जोडले आणि शेतकऱ्याला म्हणला, शेतकरी दादा, ओ वारकरी दादा, मला काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, मी हारलो. आता ऐका, तुम्ही हारलात ना. हे बघा साहेब, मी तुम्हाला कोडं विचारलं, प्रश्न विचारला, त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तुम्ही हारलात ना. 100 रुपये द्या. जय 100 रुपये. 100 रुपये द्या ना. कोणी कोणाला द्या पण द्या. मला लय मनमुराद आनंद घ्यायचं वय, जरा संवादी कीर्तन. तुमचं माझं पहिलाच योग आलाय, त्याच्यामुळे जरा संयमात राहतो. जरा 100 रुपये नाईलाज झाला बर का, नाईलाज झाला. शेवटी जड अंतःकरणानं खिशात हात घातला बर का, आणि 100 रुपये, हो सुट्टे होते एकत्र 100 रुपये, कारण सगळं आता ऑनलाईन जमाना आहे, पण सुट्टे गोळा करून त्याला 100 रुपये त्याच्या हातामध्ये ठेवले, दिले. आता ऐका, हे बघा साहेब, शेतकरी दादा, तो प्राध्यापक म्हणू लागला, शेतकरी दादा, मी विचारलेल्या कोड्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, तुम्ही हरलात ना. हारलेत ना. आता एक लक्षात घ्या, माफ करा, मी हरलो, मी तुम्हाला 100 रुपये दिले, पण आता कोड विचारण्याची पाळी माझी आहे. त्याला वाटलं 5-5 रुपये तरी फिटले पाहिजे आता एवढे. मग तो शेतकरी म्हटला, प्राध्यापक साहेब, मग सांगा तुमच्या मनामध्ये काय विचार नाही, काय प्रश्न असेल विचारा. मग त्या प्राध्यापकानं शेतकऱ्याला विचारलं, शेतकरी दादा, माझं तुला पहिलं कोड हेच आहे, माझा तुला प्रश्न पहिला असाच आहे की सांग, या जगामध्ये असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर चालत असताना 2 पायांचा असतो, आकाशात उडते वेळेस तो 3 पायांचा होतो, आणि आकाशात एकदा स्थिर झाला की तो 5 पायांचा होतो. असा कोणता पक्षी आहे सांगा. त्या शेतकऱ्यानं खिशात हात घातला, त्याने दिलेले 100 रुपये होते ना, परत बाहेर काढले आणि त्याच्याच 100 रुपयातून 95 रुपये काढले, परत खिशात ठेवले, आणि त्या 100 रुपयातून 5 रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. म्हणे मलाही माहित नाही. तो म्हटले, असं कसं होईल? शेतकरी म्हणे, असं कसं होईल म्हणजे असा पक्षीच नाही जगात, करता काय त्याला? मग तो प्राध्यापक म्हटलंय, मग असं मलाही सांगता आलं असतं ना, असा पक्षी नाही जगात. तो म्हटला, तुझी जीभ धरून ठेवली होती का? अरे असा पक्षीच नाही जगात, हेच त्याचं उत्तर आहे. विठ्ठल आता मुद्द्यावर या. मी काय सांगतो, आपली पांडितकी, आपली बुद्धिमत्ता, आपलं कौशल्य, आपला अभ्यास हा संत वाङ्मयापुढे फिका आहे. एक लक्षात घ्या, आम्ही फक्त या वाङ्मयापुढे फक्त नतमस्तक होऊ शकतो, याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही. म्हणून ठेवी पाय डोई, म्हणून ठेवी पाय डोई, पाय डोई, कमने देनो युक्तीची या म्हणून ठेविली पाय डोई, म्हणून ठेविली पाय डोई.
सुरुवातीला ही खोली आम्ही खऱ्या अर्थानं जाणू शकत नाही, हा तळ आम्ही गाठू शकत नाही, एवढी खऱ्या अर्थानं आम्ही कितीही आपली बुद्धी घाण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पोहोचू शकत नाही. माझा बोलण्याचा इत्यर्थ एवढाच आहे, लक्षात घ्या, संत वाङ्मय इतकं अवघड आहे. म्हणून ठेविली पायी डोई. मंडळी, काय मिळवायचंय तुम्हा आम्हाला, काय सोडायचंय तुम्हा आम्हाला, काय अपेक्षा आहे तुमच्या माझ्या या सगळ्या अभंगामध्ये आहे ना विस्तारानं. आपण कधी शोधल्या नाही, आपण कधी त्याचा विचार केला नाही. बसलेली मंडळी मला सांगा, काय यावं वाटतं आमच्या जीवनामध्ये? पटापट बोला, बोला ना. आमच्या जीवनात काय यावं वाटतं? आले का? बरं झालं. देवेंद्र भाऊ धन्यवाद. बसा. ये देवेंद्र, ती अजित पवार बरे ते मागे. ऐका, काय यावं वाटतं? पटापट बोला. वा, थोडं मोठ्याने बोलायचं. काही नाही, मी काही नाही करणार तुम्हाला. तोपेच्या तोंडी तुम्ही बसले आता. बोला, काय यावं वाटतं? सुख. आमच्या जीवनातून काय जावं वाटतं? दुःख. काय कांकडे पाहिलं की मी अपेक्षेने उत्तराची अपेक्षा करतो, त्यांच्याकडे पाहिलं ते दुसरीकडे पाहते. आता काय करायचं? काय काय यावं वाटतं? सुख. सरळ आहे ना. आमच्या जीवनातून काय जावं वाटतं? दुःख. सरळ आहे. मला सांगा, जे सुख यावं वाटतं ते आमच्या जीवनात किती काळापर्यंत राहावं वाटतं? तुमच्या भाषेत किती पंचवार्षिक? लाडक्या बहिणींचे पैसे वर्षभर यावे की 5 वर्ष यावे? कायमचे ना, कायमचे ना. मग शब्दप्रयोग हाच करायचा आहे. काय आमच्या जीवनामध्ये जे सुख यावं वाटतं ते किती काळापर्यंत राहावं वाटतं? कायमचं. ठीक आहे. आमच्या जीवनातून दुःख जावं वाटतं, गेलेलं दुःख परत किती काळाने परत यावं वाटतं? कुणी देवाला प्रार्थना करताय का, देवा आजपासून आपल्या गावात सप्ताह बसलाय, रोज गोडधोड जेवायला मिळायचंय, देवा 8 दिवस माझा डायबिटीस जावा आणि सप्ताह संपल्याबरोबर ब्लड प्रेशरच्या व्याजा सकट परत यावा? नाही ना. मग काय अपेक्षा आहे? सुखाने कायमचं यावं, तसं दुःखाने कायमचं जावं. का हो? सुखाने कायमचं यावं बरोबर आहे, दुःखाने कायमचं जावं, सुखाने कायमचं यावं मान्य आहे. पण मला सांगा, आधी सुखाने यावं का आधी दुःखाने जावं? बोला ना, बोला ना. आधी दुःखाने जावं बरोबर आहे, बरोबर आहे खिलारी बाई, बरोबर आहे. बर ठीक आहे, आधी दुःखाने जावं. मी विचारतो काय, ऐका. आधी दुःखाने जावं असं तुमचं म्हणणं आहे, पण सुख आल्याशिवाय दुःख जात नाही. दुःख जाईल कसं? अजून विचारू. मग आता काही मंडळी पार्टी बदलवतील मला माहिती आहे. रात्रीतून वातावरण बदललं काय? आता काही म्हणतील मग आधी सुखाने यावं, पण परत प्रश्न निर्माण होतो दुःख गेल्याशिवाय. मग क्रम कसा लावायचा? ऐका. 5 मिनिटाकरिता लाईट गेली, वीज गेली, प्रकाश गेला, अंधार झाला. तुम्ही लक्षपूर्वक ऐका बरं. 5 मिनिटाकरता लाईट गेली म्हणजे अंधार झाला, प्रकाश गेला, अंधार झाला. 5 मिनिटाच्या अवधीनंतर लाईट आली, प्रकाश आला. आता मला सांगा, आधी प्रकाश आला मग अंधार गेला का आधी अंधार गेला मग प्रकाश आला? नीट ऐका. अंधार होता, लाईट आली, प्रकाश आला. क्रम सांगता येतो का बघा? आधी प्रकाश आला मग अंधार गेला का आधी अंधार गेला मग प्रकाश आला? नाही ना, सूत्र लागत नाही ना. आता मीच सांगतो, वेळ मला नाही घरची करायची. ऐका, एक लक्षात घ्या, याच्यात क्रमाचा विचार करायची गरजच नाही. प्रकाशाचं येणं याचंच नाव अंधाराचं जाणं, आणि अंधाराचं जाणं याचंच नाव प्रकाशाचं येणं. तसं आमच्या जीवनामध्ये सुखाचं येणं म्हणजेच दुःखाचं जाणं, आणि दुःखाचं जाणं याचंच नाव सुखाचं येणं. वेदांतामध्ये याच प्रक्रियेला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि वेदांतामध्ये या प्रक्रियेला
मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि वेदांतामध्ये भक्तिशास्त्रामध्ये याच प्रक्रियेला सुख असं खरं सुख अशा प्रकारे म्हटलेलं आहे. विठ्ठल आता मला सांगा, तुमचा माझा प्रयत्न याच करिता होता का वेगळा काही होता? काय वाटतं? सुख कायमचं यावं, बरोबर आहे, दुःखाने कायमचं जावं, हेच उत्तर आहे. पण उत्तर ऐका, आम्ही तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला सुख कायमचं येण्याकरिता, दुःख कायमचं घालवण्याकरिता. पण तुमचा माझा इतिहास वेगळा आहे, तुमचा माझा आणि खऱ्या अर्थानं अनुभव वेगळा आहे. तुमच्या माझ्या जीवनातला अनुभव काय आहे महाराज म्हणताय का? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. केला ना प्रयत्न कशासाठी? दुःख कायमचं जावं, केला परिवर्तनाकरिता. पण पाहिजे तसं परिवर्तन आलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षीण पावला, माया देशीला जीव माझा. सर्व जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षीण पावला, माया देशीला जीव माझा, जीव माझा. बसलेली मंडळी, वाटतं का नाही समाजामध्ये परिवर्तन यावं? पटकन बोला, पटकन बोला, वेळ कमी माझ्याकडं. वाटतं समाज बदलला पाहिजे, लोक चांगली झाली पाहिजे, लोकांमध्ये परिवर्तन आलं पाहिजे, लोकांमध्ये चेंज आलं पाहिजे, लोकांच्या जीवनात परिवर्तन आलं पाहिजे. वाटत नाही का लोकांना? काय वाटतं लोकांना? लोक सुधारली पाहिजे, लोक चांगली झाली पाहिजे. वाटत नाही का लोकांना? काय वाटतं लोकांना? लोक सुधारली पाहिजे, लोक चांगली झाली पाहिजे. वाटत नाही का लोकांना? काय वाटतं लोकांना? लोक सुधारली, कुणाला वाटतं? लोकांना वाटतं. वाटत नाही का लोकांना? काय वाटतं लोकांना? लोक सुधारली पाहिजे, लोक चांगली झाली पाहिजे. वाटत नाही का? कुणाला? गमत इथंच आहे, हो, मुद्दा इथंच आहे, अंडरलाईन करून ठेवा, माझ्याकडे वेळ नाही विस्तार करायला. लोकांना वाटतं लोक चांगली झाली पाहिजे, आणि लोकांना वाटतं लोकच चांगली झाली पाहिजे, आमच्यात काही बदल नाही झाला पाहिजे. जोपर्यंत स्वतःमध्ये परिवर्तन आहे, द्या सोडून. मी काय बोलतो ऐका, हे फक्त फिल्मी डायलॉग आहे ना, ते पिक्चर मध्ये बघायला बरे वाटतात. लक्षात घ्या, हे फिल्मी डायलॉग आहे ना, झुकेगा नाही साला, हे फक्त तिथेच शोभतं, इथे नाही हो. वस्तुस्थिती अशी आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये राहत असताना, लोक जनमानसामध्ये राहत असताना फिल्मी डायलॉग चालत नसतात. ज्या वेळेस क्षेत्र कुठले असू द्या, क्षेत्र राजकीय असू द्या, क्षेत्र आध्यात्मिक असू द्या, क्षेत्र सामाजिक असू द्या, क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जो नम्रतेने राहतो, जो वाकून राहतो ना, जो वागतो ना, तोच वाचतो. जो वाकत नाही ना, तो वाचत नाही. लक्षात घ्या, झुकताय ना वही रहताय, बर का. जो झुकतो तोच राहतो. नदीला महापूर येतो, नदीला महापूर. त्या महापुरामध्ये मोठी मोठी महाकाय वृक्ष अशी उन्मळून वाहून जातात, पण महाकाय वृक्ष ताटपणाने राहणारी, झुकेगा नाही साला म्हणणारी वाहून जातात. महापूर झाडे